आज इथे मी एका भाजीचं लोणचं बनवलेलं आहे, ज्याची आपण भाजीसुद्धा करतो, पण हे लोणचं अगदी खायला कुरकुरीत आणि चवीला जबरदस्त असं लागते. तर कुठल्या भाजीचं लोणचं आहे ते आपण समोर व्हिडिओत बघूया. त्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, कारण स्किप करून बघाल तर तुम्हाला कळणार नाही कुठल्या वेळेला काय केलेलं आहे. म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यात पहिले आपण इथे लोणच्याचा मसाला बनवून घेऊया. तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले 1 चमचा सोप, 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरं, 1 चमचा धन, पाव चमचा मेथी आणि 3 चमचे मी राई घेतलेली आहे. याला छान अगदी मंद आचेवर भाजून घ्यायचं. जास्त भाजायचं नाही, फक्त हलकंसं गरम होतपर्यंत भाजायचं, जेणेकरून याला जेव्हा आपण बारीक करू तर हे व्यवस्थित बारीक झाले पाहिजे. तर मंद आचेवरच याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि गार झाल्यावर मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून याला बारीक करायचं आहे. हे लोणचं म्हणजे तोंडळीचं लोणचं आहे, ज्याला कुंद्रू पण म्हणतात हिंदीमध्ये. तर याचं लोणचं आहे. तर एक ज्या पॅनमध्ये आपण मसाले भाजले तेच पॅन घेतलं, त्यात एक माप मोठ्या चमच्याने 1 माप तेल घातलेलं आहे. त्यात एक तोंडळी आहे ते घालून घेतली आणि फ्राय करून घ्यायचे, जेणेकरून याचा कच्चा फ्लेवर निघून गेला पाहिजे. त्यानंतर आपण बाकीचं सर्व करून घेऊया. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या आणि नवनवीन रेसिपीज आहे. एंड स्क्रीनला सुद्धा मी छान छान रेसिपीज दिलेल्या आहे आणि आय बटनला सुद्धा दिलेल्या आहेत. तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा. तर इथे बघा छान फ्राय झालेली आहे. जास्त करपवायची नाही किंवा डागसुद्धा लागू द्यायचा नाही. सतत फिरवत त्याचा कच्चा फ्लेवर थोडासा काढून घ्यायचा. 5 मिनटं पुरेसं आहे. तर आता याला गार होऊ द्यायचं. त्यानंतर यात आपल्याला बाकीचे सगळे साहित्य घालायचे आहे. तर हे गार झालेलं आहे. तर आपण जे मसाला बनवलेला आहे हा मी जास्त बनवलेला आहे. यातला 2 ते 3 चमचे मसाला जेवढा आपल्याला तोंडळीला लागते तेवढा मसाला मी यात घालून घेते. तर मी साधारणतः यात 2 ते 2.5 चमचे मी इथे मसाला घातलेला आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर सुक्या मसाल्यात हळद, अर्धा चमचा हळद घातलेली आहे. तिखट घातलेला आहे, 1 चमचा तिखट घातलेला आहे. हा जो लोणच्याचा मसाला आहे तुम्ही कुठल्याही लोणच्यात वापरू शकता, फक्त प्रमाण थोडंसं कमी जास्त करायचं आहे. तर याला छान मिक्स करून घेतलेला आहे. आता यात मी घालणार आहे लिंबाचा रस. 3 लिंबाचा रस पुरेसा, कारण की मी थोडंच बनवलं तर म्हणून मी इथे 3 लिंबाचा रस घातलेला आहे. तुम्ही लिंबाच्या रसाऐवजी व्हिनेगरसुद्धा घालू शकता. व्हिनेगरमुळे आपलं लोणचं वर्षभर छान टिकतं, जास्त काळ टिकतं. त्याच्यामुळे तुम्ही व्हिनेगरसुद्धा घालू शकता. मी इथे फक्त लिंबाचा रस घातलेला आहे, किंवा मग तुम्ही अर्धा लिंबाचा रस आणि व्हिनेगर असं अर्ध दोन्ही घालू शकता. तर इथे लिंबाचा रस घालून छान मिक्स करून घेतलं आहे. लिंबाच्या रसाने काय होतं आहे, चव तर छान येते आणि त्याचबरोबर मसालेसुद्धा छान, त्याचा तिखट वगैरे जो फ्लेवर असतो तो खूप छान मस्त येतो. तर आता छान मस्त मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर यात मी चवीपुरतं मीठ घालते आहे. तर मी 1 चमचा मीठ घालते आहे. पुरेसं मीठ आहे हे. तर इथे मीठ घालून घेते आहे व्यवस्थित असं. आपण इथे छानपैकी मीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि सोबत हिंगसुद्धा घालायचं आहे. हिंग घालणं फार आवश्यक आहे. इथे अर्धा चमचा काळा मीठसुद्धा घातलेला आहे. हिंगाने लोणचं, कुठलंही लोणचं असो, त्याला चव खूप छान येते. तुम्ही मसाल्यासुद्धा बारीक करू शकता जर गड्याचा हिंग असेल तर. इथे माझ्याकडे पावडर होती म्हणून मी नंतर घातलेलं आहे. गरम तेलात घालू नका. काय होतं, हिंग भरपूरदा गरम तेलात घातल्याने त्याची चव निघून जाते, त्याचा सुगंध येत नाही. त्यानंतर आता हे पूर्ण गार झालेलं आहे. तर एक भरणी घेतली, त्याला छान स्वच्छ धुवून अगदी कोरडी होऊ द्यायची आहे आणि यात लोणचं भरून घ्यायचं. हे लोणचं वर्षभर टिकतं. फक्त एकच अट आहे की तुम्ही जेव्हाही लोणचं काढाल त्यावेळेस कोरडा चमचा वापरा. तर आपल्या तोंडळीचं लोणचं रेडी झालं आहे. कशी वाटली रेसिपी ते मला नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.